नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज एक महत्वाची गोष्ट आम्ही केली, त्याचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे आणि मला असं वाटलं की हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा, तुम्हाला सांगावा. लोकमतच्या वतीनं पुण्यामध्ये एक वेगळा प्रयोग आम्ही केला. तो प्रयोग कधी पुढे यापूर्वी घडला होता पुण्यामध्ये असं नाही. मुळातच हा सगळाच खरं म्हणजे कालखंडच अपवादात्मक आहे. काय घडलंय बघा, म्हणजे आता लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. आचारसंहिता कधी लागेल यावर आपण सातत्यानं बोलतो आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असतील, काय असेल, असं सारखं बोलणं सुरू आहे. तुम्ही पण ते सगळे कार्यक्रम बघता आहात, ऐकता आहात, त्याला भरभरून प्रतिसाद देता आहात. पण हे सगळं सुरू असताना एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की लोकसभा निवडणुकीची चिंता आपण करतोय, चर्चा आपण करतोय, पण पण महानगरपालिकांच्या निवडणुका मात्र झालेल्याच नाहीयेत. पुणे महानगरपालिकेची अशी अवस्था आहे की पुणे महानगरपालिकेची निवडणूक गेली 2-2.5 वर्ष झालेलीच नाहीये. अशी अवस्था अनेक महानगरपालिकांची आहे, जिल्हा परिषदांची आहे. काही ठिकाणी म्हणजे औरंगाबाद, कल्याण, डोंबिवली वगैरे अशा ठिकाणी तर 5-5 वर्ष महानगरपालिकेची निवडणूक नाही. गंमत अशी आहे की महानगरपालिकेची निवडणूक नाही, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीत, महानगरपालिकेमध्ये महापौर नाहीत, आणि जे कोणी असतील ते फक्त महानगरपालिका आयुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकारी. आयुक्तांच्या हातामध्ये सगळा कारभार, आयुक्त प्रशासक. याचा अर्थ असा नाही की आयुक्त वाईट आहेत, आयुक्तांची काही चूक अशातला भाग नाही, त्यांना सांगितलं ते काम करतायत. पण महानगरपालिकेची निवडणूक न होणं 2-2.5-5 वर्ष आणि महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, महापौर अस्तित्वात नसणं, ही किती भयंकर गोष्ट आहे. लोकांशी मी बोलत होतो आणि लक्षात असं आलं की लोकांना प्रश्न असा पडतो की आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे तर कुठे मांडायचे. मला असं वाटतं की माझ्या प्रभागामध्ये हा मुद्दा आहे, मला असं वाटतं की माझ्या प्रभागामध्ये तो मुद्दा आहे. मुद्दा सांडपाण्याचा असेल, साध्या पाण्याचा असेल, वाहतुकीचा असेल, रस्त्याचा असेल, अगदी भटक्या कुत्र्यांचा असेल. भटकी कुत्रीच काय, पुण्यामध्ये आता बिबट्या पण आलेला आहे. बिबट्याचा प्रश्न आहे. आता हा बिबट्या आला तर त्यात बोलायचं कोणी, म्हणजे प्रभागातल्या लोकांनी बोलायचं कोण. अशी शेवटी प्रभागाचे अधिकारी, ठीक आहे, त्या अर्थानं लोकांना जबाबदार नसतात. ते येतात, जातात, त्यांच्या बदल्या होतात. त्याच्यामुळे कोणी महानगरपालिका आयुक्त सुद्धा येतात आणि जातात, त्यांच्या बदल्या होतात. तीच अवस्था क्षेत्रीय अधिकाऱ्यांची असते. पण ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे, ज्यांना आपण जाब विचारू शकतो, पुढच्या निवडणुकीमध्ये पराभूत करू शकतो किंवा विजयी करू शकतो, असे आपले सेवक असणारे नगरसेवक ते आहेत कुठे. उलट पक्षी खरं त्यातला मुद्दा वेगळा आहे की म्हणजे आपला सेवक कुठे गेलाय, आपला सेवकच नाही. अशी अवस्था आता असताना त्या सगळ्या लोकांशी बोलत असताना हा मुद्दा पुढे आला की लोक अस्वस्थ आहेत, लोक वैतागलेले आहेत की नगरसेवक नाहीयेत, आम्हाला आमचे प्रश्न मांडता येत नाहीत, आम्हाला आमचे मुद्दे मांडता येत नाहीत, पण महानगरपालिकेची निवडणूक नाही. मग आम्ही असा विचार केला की तुम्ही हे प्रश्न मांडता म्हणजे कुठे मांडता. आम्ही मांडतो नगरसेवकांकडे. नगरसेवक हे प्रश्न कुठे मांडतात. नगरसेवक हे प्रश्न मांडतात प्रामुख्यानं सर्वसाधारण सभेमध्ये. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तुम्ही कधी पाहिली का सभा. नसेल पाहिली तर मुद्दाम बघा. अनेकदा असं होतं, आपण विधिमंडळाचं अधिवेशन बघतो, संसदेचं अधिवेशन अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन बघतो, पण आपल्या महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मात्र अनेकांनी पाहिलेली नसते. आपल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मात्र अनेकांनी पाहिलेली नसते. तुम्ही कधीतरी बघा, या महानगरपालिकेच्या सभेमध्ये इतकी चर्चा होते महानगरपालिकेच्या, सगळ्या महानगराच्या एकूण विकासाबद्दल. तुम्ही कल्पना करा, पुण्यासारखं शहर आहे, न्यूझीलंडची लोकसंख्या ही पुण्यापेक्षा कमी आहे, आणि पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि PMRDA यांची लोकसंख्या एकत्र बघितली 1.25 ते 1.5 कोटी आहे. म्हणजे तुमच्या इस्रायलची लोकसंख्या 80-90 लाख आहे. एवढी मोठी लोकसंख्या, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे एवढे प्रश्न आहेत, आणि हे केवळ पुण्याचे नाही, सगळ्या महानगरांचे प्रश्न आहेत. पण जनरल बॉडी होत नाही, जीबी होत नाही. जीबी ही त्या शहराची संसद असते, जनरल बॉडी ही त्या शहराचं विधिमंडळ अधिवेशन असतं. पण अधिवेशनच नाही, प्रश्नच नाहीत, चाललंय. आयुक्त कारभार करतात. आयुक्तांचं रिपोर्टिंग कोणाकडे, थेट नगर विकासकडे, म्हणजे त्या अर्थानं मुख्यमंत्र्यांकडे किंवा फार फार तर पालकमंत्र्यांकडे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्त यांच्या पलीकडे काही संबंधच नाहीये. शहराचा त्या महानगरपालिकेशी काही संबंध उरला नाही, महानगरपालिकाच अस्तित्वात नाही, अशी अवस्था आहे. मुळात मला एक सांगा, लोकांचा लोकशाहीशी जो संबंध थेटपणे येतो तो कशामुळे येतो. संसदेशी थेटपणे आपला संबंध येतो का, विधिमंडळाशी थेटपणे आपला संबंध येतो का. आपला संबंध येतो कशाशी, आपल्या ग्रामपंचायतीशी. आपला संबंध येतो कशाशी, आपल्या नगरपालिकेशी. आपला संबंध येतो कशाशी, आपल्या महानगरपालिकेशी. याच निवडणुका होणार नाहीत
याचा अर्थ निवडणुकांचं महत्व हळूहळू कमी करायचं आहे असं काही चाललंय का? की निवडणुकांचं महत्वच कमी करायचं, कशाला निवडणुका? उलट निवडणुकांवर खर्च होतो आणि निवडणुकांशिवाय काय अडतं आपलं आपलं बरंच चाललंय, असा हा डाव आहे का? म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की इतिहासामध्ये कधीही घडलं नव्हतं असं, म्हणजे पुण्याच्या इतिहासामध्ये असंच अनेक इतरांच्या पण ठिकाणी आहे. मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, निवडणूक नाही, 2, 2.5, 5 वर्ष निवडणूक नाही, इतकी वर्ष प्रशासक आहे, अशा प्रकारचा कालखंड कधीही लोकांनी पाहिला नाही. अगदी महामारी आल्या, कोरोना सुद्धा आला, त्याही कालावधीमध्ये महानगरपालिका होती, किंबहुना महानगरपालिकांनीच भरपूर काम केलं. त्या कालावधीमध्ये अगदी ऑनलाईन का असेना पण सर्वसाधारण सभा होत असत. आता सर्वसाधारण सभाच नाहीयेत, जनरल बॉडी नाहीये, बॉडीज नाहीये, मुळात जनरल बॉडी काय असणार आहे? अशा प्रकारची आता अवस्था आहे आणि याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. लोकांचे प्रश्न थेटपणे मांडले पाहिजेत. लोक महत्वाचे आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे इथे महापौर महत्वाचे नाहीत, इथे आयुक्त महत्वाचे नाहीत, सर्वसामान्य माणूस महत्वाचा. आणि सर्वसामान्य माणूस निवडून देतो म्हणून नगरसेवक महत्वाचा, सर्वसामान्य माणसांमधून येतो म्हणून महापौर महत्वाचा. आयुक्त महत्वाचे आहेत, पण आयुक्त हे अधिकारी आहेत, प्रशासक आहेत. आयुक्त शासकीय अधिकारी आहेत, ते लोकांमधून निवडून आलेले नाहीत. ते लोकांना ते जबाबदार त्या अर्थानं नाहीत. म्हणून आयुक्तांपेक्षा सुद्धा महापौर महत्वाचे, आयुक्तांपेक्षा नगरसेवक महत्वाचे. आणि हीच आपल्याकडची व्यवस्था आहे. आपल्याकडे लोकप्रतिनिधी हे कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यापेक्षा महत्वाचे आहे, कारण ते लोकांचे नेते आहेत. अशीच आपली व्यवस्था होती. अशा वेळी आम्ही आज जीबी घेतली आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये खूप नगरसेवक आले, जवळपास सगळे नगरसेवक आलेले होते. सगळ्यांनी प्रश्न मांडले आणि सगळ्यांचा महत्वाचा मुद्दा हाच होता की हळूहळू लोकशाही संपून जाईल, हळूहळू निवडणुका संपून जातील. बरं, इथंच घडलं का? पुण्यामध्ये लोकसभा निवडणूक बघा तुम्ही आता, की लोकसभा निवडणुकीमध्ये 2019च्या गिरीश बापट निवडून आले, खासदार झाले, त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. गिरीश बापटांच्या पश्चात पोटनिवडणूक पुण्याची झालीच नाही. पुण्याची आता अशी अवस्था आहे की पुण्याला खासदार नाहीत, पुण्याला महापौर नाहीत. पण या निवडणुका होत नाहीत. निवडणुकांच्या अनुषंगानं हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही लोकसभेची आत्ता जी होणार आहे ती 18वी निवडणूक आहे. 18व्या लोकसभेसाठी ही निवडणूक होणार आहे. तुम्ही गंमत बघा, भारतासारख्या देशामध्ये हे सोपं नव्हतं. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये अशा प्रकारे निवडणूक घेणं हेच मुळात चॅलेंजिंग होतं, आव्हानात्मक होतं. पण भारतामध्ये निवडणुका झाल्या. मी तुम्हाला मजा सांगतो. हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे आणि ते पुस्तक इस्रायली प्राध्यापक अर्नेट शानी यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये एक मुद्दा असा आहे की पंडित नेहरूंना विचारलं गेलं की तृतीयपंथी असणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार द्यायचा की नाही. तेव्हा नेहरू म्हणाले त्याचा काय संबंध आहे? महत्वाच्या गोष्टी दोनच आहेत. एक म्हणजे 21 वर्ष वय असणं आणि भारताच्या भूभागात 6 महिने वास्तव्य असणं, कारण तेव्हा फाळणी झाल्यामुळे ही अट होती. नंतर 21 वर्षाची अट पण 18 वर्षांवर गेली. पण या अटीशिवाय ते पारलिंगी आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, स्त्री आहेत की पुरुष आहेत, हा काही मुद्दाच नाही. या पद्धतीनं भारताची व्यवस्था एकूण तयार झाली. प्रत्येकाला मताचा अधिकार दिला गेला. एक मुद्दा असा होता की प्रत्येकाला मताचा अधिकार द्यावा का? कारण प्रत्येकाला मताचा अधिकार द्यावा असं अनेकांना वाटत नव्हतं. अनेकांचा मुद्दा असा होता की तुम्ही प्रत्येकाला मताचा अधिकार द्याल, पण लोक शिकलेले नाही आहेत, निरक्षर आहेत, मग त्यांना कळेल का की आपण कोणाला मत देतोय? हे चिन्ह आहे त्याच्यावरून आलं बरं का. हे निरक्षर लोकांना कळलं पाहिजे. हाताचा पंजा किंवा काय कमळ, जे काही चिन्ह असेल ते कळलं पाहिजे. नांगरधरी शेतकरी हे कळालं पाहिजे, गाय वासरू हे कळालं पाहिजे, म्हणून चिन्ह आलं. तर पण तेव्हा प्रत्येकाला मताचा अधिकार दिला गेला. बरं, भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये मतदार यादी तयार करणं हे किती आव्हानात्मक होतं. तुम्ही न्यूटन नावाचा सिनेमा पाहिला असेल. मतदार यादी तयार करणं हे एवढं मोठं आव्हानात्मक होतं की कुठं जायचं, कशी काय यादी तयार करायची. लोक निरक्षर, लोकांना माहिती नसे. पण तेव्हा अशी अवस्था होती की बायकांना, म्हणजे बायकांशी त्या मतदार अधिकाऱ्यांना जाऊन बोलणं अवघड होतं. ते काही बोलत नसत. कोणी आलं तर ते आमच्या घरी कोण नाही, ते नंतर या. बरं, गंमत अशी होती की पुरुषाला बायकोचं नाव विचारलं, मी कसं काय बायकोचं नाव घेऊन म्हणायचं? तो बायकोचं नाव घेण्याची पद्धत नाही. इतकी पंचायत व्हायची लोकांना, लोकांना कळत नसे काय कोणाचं, त्या अनेकांची नावं माहिती नसायची. अशा अवस्थेमध्ये ते पूर्ण मतदार यादी तयार करणं हे अतिशय चॅलेंजिंग काम होतं. पण ते काम केलं, ते अतिशय कठीण काम केलं. प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला ही क्रांती होती. लोक म्हणाले की मतदानासाठी किमान शिक्षणाची अट असली पाहिजे, उत्पन्नाची अट असली पाहिजे. पण आपले नियोजनकर्ते म्हणाले नाही, कुठलीच अट असणार नाही, प्रत्येकाला मताचा अधिकार नसेल.
एक गंमत तुम्हाला सांगतो. माझ्या वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाच्या पुस्तकात हा प्रसंग मी लिहिलेला आहे. 2010 मध्ये बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा ते भारतामध्ये आले. तेव्हा भारतामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. आणि मनमोहन सिंग आणि बराक ओबामा यांचं खूप चांगलं घट्ट मैत्र होतं. दोघांचंही वाचन चांगलं, दोघे स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या. तर बराक ओबामांना असं वाटलं की मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट दिलं. तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे, मग त्यांना पुस्तक प्रेझेंट द्यावं असं वाटलं, म्हणून त्यांनी एक पुस्तक प्रेझेंट दिलं. त्या पुस्तकामध्ये एक वाक्य त्यांनी असं लिहिलं. ते वाक्य फार छान होतं. ते वाक्य असं होतं की फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी, जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम भेट. भारताची लोकशाही सगळ्यात महाकाय, सगळ्यात मोठी. हे तुम्हाला माहिती आहे की आता जी निवडणूक आपली होणार आहे ही जगातली सगळ्यात मोठी निवडणूक आहे. भारताची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. तर भारतातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून सप्रेम भेट. आता हे दोघे जेव्हा ते बोलत होते तेव्हा तिथे आणखी तिसरा एक स्कॉलर माणूस होता. त्यांचं नाव कॉम्रेड सीताराम येचुरी. मग तुम्हाला माहिती आहे कम्युनिस्टांचं लक्ष सगळीकडे असतं. त्यामुळे कम्युनिस्ट त्यांनी बघितलं येचुरीने ते वाक्य. येचुरी म्हणाले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही लोकशाही आहात पण तुम्ही प्राचीन लोकशाही नाही आहात आणि तुम्ही महाकाय लोकशाही तर नाहीच नाही आहात. तेव्हा बराक ओबामा म्हणाले, असं कसं काय? हे मला मान्यच आहे की आम्ही महाकाय लोकशाही नाही आहोत. आमच्या लोकसंख्येपेक्षा तुमच्या मतदारांची संख्या जास्त आहे, तो मुद्दाच नाहीये. पण शेवटी आम्ही प्राचीन आहोत हे तरी मान्य करा. 1776 मध्ये आमचा देश स्वतंत्र झाला, आमच्याकडे लोकशाही आली, हे मान्य करा. सीताराम येचुरी म्हणाले, माफ करा पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. 1965 पर्यंत अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. आणि ज्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नाही त्या देशामध्ये लोकशाही आहे असं मानण्याचं कारणच नाहीये. 1964-1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. तुम्हाला कल्पना नसेल म्हणून मुद्दाम सांगतो. 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी एक कृष्णवर्णीय विचारवंत बुकर टी वॉशिंग्टन याला व्हाईट हाऊसमध्ये रात्री जेवायला बोलावलं, डिनरला बोलावलं. डिनरला बोलावल्यानंतर गोऱ्यांनी ते व्हाईट हाऊस धुवून काढलं. अरे व्हाईट हाऊस आहे, गोऱ्यांचं व्हाईट हाऊस आहे. या गोऱ्यांच्या व्हाईट हाऊसमध्ये तुम्ही एका काळ्याला कृष्णवर्णीयांना जेवायला कसं काय बोलावलं? 1901 पर्यंत व्हाईट हाऊसमध्ये कृष्णवर्णीयांना जेवणासाठी सुद्धा प्रवेश नव्हता. आत येणं त्यांना शक्य नव्हतं. त्या व्हाईट हाऊसमध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले पण त्याला 2008 उजाडावं लागलं. आपल्याकडे मात्र 1901 मध्ये जेव्हा या प्रकारच्या गोष्टी सुरू होत्या तेव्हा 1901-2 मध्ये आपले राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाची घोषणा करत होते, आरक्षणाचं धोरण जाहीर करत होते. इतके खरं म्हणजे आपण पुढे होतो. बराक ओबामांना अमेरिकेचे अध्यक्ष व्हायला 2008 उजाडावं लागलं. पण तुमचं माझं संविधान मात्र ज्यांनी लिहिलं ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते देशाचे पहिले कायदा मंत्री होते. आपण बरेच पुढे आहोत. आपल्या लोकशाहीच्या अंगाने आपण बरेच पुढे आहोत. लांब कशाला, अगदी इंग्लंडला लोकशाहीची जननी मानलं जातं, लोकशाहीची आई मानलं जातं, मदर ऑफ डेमोक्रेसी मानलं जातं. त्या इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता आणि स्त्रियांनी जेव्हा मागणी केली की आम्हाला मताचा अधिकार द्या, तेव्हा त्यांच्यावर रणगाडे घातले गेले, त्यांना जिवंत जाळलं गेलं, अशी अवस्था होती. पण भारतामध्ये मात्र तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, कोणी असा, सगळ्यांना पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळालेला आहे. हे भारताचं वेगळेपण आहे, ही भारताची गंमत आहे, ही लोकशाहीची गंमत आहे. असं असताना सुद्धा या लोकशाही देशामध्ये आपण बोलतोय एकदम संसदेबद्दलच डायरेक्ट. सध्या काय झालं माहिती भारताचं, किरकोळ बोलायचंच नाही, एकदम मोठं बोलतात. अरे संसदेबद्दल बोलताय, तिकडे कोण होणार पंतप्रधान, तिकडे कुठले कायदे येणार? तुझ्या शेजारी जिल्हा परिषदेची निवडणूकच नाहीये, तुझ्या शेजारी पंचायत समितीमध्ये सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य नाहीये, जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीयेत, नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका नाहीयेत, पंचायत समितीच्या निवडणुका नाहीयेत. ही सगळी जी काही अवस्था आहे याचा जर विचार केला
तर मला असं वाटतं की हा सगळा विचार जाणीवपूर्वक केला पाहिजे. आणि लोकशाहीचा विचार करताना शेवटी लोकशाही ही सगळ्यात महत्वाची असते जमिनीवर. लोकशाही अचानकपणे आकाशातून पडत नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की महानगरपालिकेची अभिरूप सर्वसाधारण सभा घेतली पाहिजे. ती घेतल्यावर लक्षात असं आलं की लोकशाहीचा हा प्रयोग सगळ्यात महत्वाचा आहे. शेवटी लोकशाही जर हळूहळू लोकांच्या रोजच्या जगण्यातून संपत गेली तर यथावकाश लोकशाहीचं महत्व कमी होत जाईल. यथावकाश लोकशाहीचं महत्व कमी होत जाईलच, आणि यथावकाश निवडणुकांची गरज सुद्धा कमी होत जाईल. आणि मग निवडणुकांशिवाय चाललंय ते चाललंच आहे ना उत्तम असं वाटू लागेल. काही काळ निवडणुकीशिवाय उत्तम चालू शकतं, पण निवडणुकीशिवाय देश चालू शकत नाही. लोकशाहीशिवाय देश चालू शकत नाही. पक्ष कुठलाही असेल, कुठल्या पक्षाचा कुठला नेता महत्वाचा हा मुद्दा वेगळा आहे. लोकशाहीमधून वाईट नेतृत्व सुद्धा उदयाला येत असेल, पण लोकशाहीपेक्षा कमी निर्दोष व्यवस्था अद्याप आपल्याला सापडलेली नाही. जेव्हा सापडेल तेव्हा आपण त्या दिशेने पण जाऊ. लोकशाहीमध्ये दोष अपार आहेत, पण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही मी आपण ठरवून एखादी व्यवस्था बदलू शकतो, एखादी व्यवस्था नव्याने आणू शकतो. त्यामध्ये हा धोका आहे की बहुसंख्याक लोकांचं त्यामुळे वर्चस्व निर्माण होऊ शकतं, आणि काही अल्पसंख्याक लोकांना, ते केवळ धार्मिक जातीय अर्थानं म्हणत नाही मी, विचार या अर्थानं पण म्हणतोय, भूमिका या अर्थानं पण म्हणतोय. उद्या एखादा अत्यंत हिणकस विचार बहुसंख्याकांना आवडला तर तो पुढे जाऊ शकतो, आणि ते तो न आवडणारे कमी लोक असतील त्यांचा विचार केला जाऊ शकत नाही. ही अडचण आहे लोकशाहीची. विनर्स टेक ऑल. त्याच्यामुळे जो जिंकतो तो जिंकतो. मी अनेकदा असं असतं की जो आमदार म्हणून निवडून येतो, जो खासदार म्हणून निवडून येतो, त्याला मतं न देणाऱ्यांची संख्या त्याला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त असते. मी समजा विधानसभेला 3 लाख मतं असतील, ज्याला 1 लाख मतं मिळाली तो जिंकला, पण 2 लाखांनी त्याला नाकारलेलं असतं ना, पण तो विचार केला जात नाही. असे अनेक दोष लोकशाही व्यवस्थेमध्ये आहेत. पण तरी सुद्धा किमान लोकांचा अधिकार आहे. लोक किमान भूमिका मांडू शकतात, लोक बोलू शकतात, जे वाटतं ते मांडू शकतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून महानगरपालिकेची अभिरूप जीबी घेण्याचं कारण हेच होतं. अरे ज्या महानगरपालिकेमध्ये, पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये तेव्हा नगरपालिका होती, नगरपालिकेचे सदस्य कोण होतं माहिती? ज्योतिराव फुले. ज्योतिराव गोविंदराव फुले नावाचा माणूस नगरपालिकेचा सदस्य होता, नगरसेवक होता. महात्मा फुले हे पुणे नगरपालिकेचे नगरसेवक होते. लांब कशाला, कोलकात्याच्या महानगरपालिकेचे किंवा तेव्हाच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस होते. एवढ्या या नगरपालिका महत्वाच्या, एवढी ही महानगरपालिका महत्वाची. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की या निमित्तानं ही जीबी झाली पाहिजे, सर्वसाधारण सभा झाली पाहिजे. आणि आपण सुद्धा बऱ्याच मोठ्या चर्चा करताना, बऱ्याच मोठ्या गप्पा मारताना स्थानिक स्तरावरच्या या लोकशाहीबद्दल सजग असलं पाहिजे. ही गावची संसद आहे, ही नगराची संसद आहे, त्याबद्दल सजग असलं पाहिजे. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत ही गावाची संसद आहे, महानगरपालिका ही महानगराची संसद आहे, त्याच्याबद्दल आपण सजग असलं पाहिजे. तुम्ही याच्याबद्दल काही बोलू नका, एकदम थेट भारत माता की जय म्हणा. हा जो काही आता सूर चाललाय तो काही फार बरोबर नाहीये. भारत माता की जय आपण 10 वेळा म्हणूच, पण भारत माता की जय म्हणताना बाकी सगळं वैविध्य मिटवून टाकायचं. बाकी लोकशाहीबद्दल चर्चा करायचीच नाही. फक्त एका सुरात सगळ्या देशानं बोललं पाहिजे असं म्हणायचं. याचाही एकदा फेरविचार केला पाहिजे. कारण हा मुद्दा कुठल्याच पक्षाचा नाही आहे. हा मुद्दा आयडिया ऑफ इंडियाचा आहे. हा मुद्दा भारताच्या कल्पनेचा आहे. आणि भारताच्या कल्पनेबद्दल बोलताना, एकूण या निवडणुकांबद्दल बोलताना असे विषय छोटे असतात, लहान असतात, पण त्या मोठ्या आवाजामध्ये असे विषय, असे आवाज ऐकूच येऊ नयेत अशी व्यवस्था केली जाते. आणि म्हणून महानगरपालिकेची ही जीबी फार महत्वाची होती असं मला वाटलं. तुम्हाला एकूण आमच्या या प्रयोगाबद्दल काय वाटलं? मी काही व्हिडिओज पण काही इथे आहेत, याच्यामध्ये मुद्दाम पोस्ट केलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पण बघा की ती जीबी कशी झाली. काही फोटोग्राफ्स पण मध्ये मी मुद्दाम दाखवत होतो की हे फोटोग्राफ्स बघा की या प्रकारे ही जीबी झाली. हे सगळं जे आहे ते मला असं वाटतं की या प्रकारे चर्चा झाली पाहिजे, या प्रकारे बोललं गेलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहूच.